मंदिरामध्ये भाविकांकडून पूजा होतीये। देशभरामधून आज अयोध्येमध्ये भाविक दाखल झाले आहेत। दुसरीकडे नाशिकमधल्या अंजनेरी पर्वतावरची ही दृश्य आपण बघतोय। नाशिकमध्ये सुद्धा हाच उत्साह। हनुमानाच्या या अंजनेरी पर्वतावरच्या मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। अनेक शहरांमध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा सुद्धा काढल्या जातील। काही गावांमधून कलश यात्रा सुद्धा निघतात। आणि थेट नाशिकला जाऊयात, आमचे प्रतिनिधी शुभम बोडके आपल्याला तिथली माहिती देत आहेत। शुभम, कसं आहे नाशिकमधलं वातावरण? अंजनेरी पर्वतावरची मोठी गर्दी आपण बघतोय। यामुळे तर खरं माझ्या मागे जर आपण बघू शकतो, या ठिकाणी मी सध्या अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। खरं तर अंजनेरी पर्वतावर हनुमानांचा जन्म झाल्याची माहिती आहे, अशी आख्यायिका आहे आणि त्या ठिकाणी पहाटेपासून मोठ्या उत्साहात जे ती गर्दी त्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत होतं। ज्योत घेऊन जिल्ह्याभरातून मोठे जे हनुमान भक्त आहेत ते त्या ठिकाणी आले होते। आपण जर बघितलं तर हनुमानाच्या या ठिकाणी मूर्तीला आभूषण चढवले गेले आहेत। या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते। दिवसभर आज जे आहे ते या ठिकाणी कार्यक्रम असणार आहेत। माझ्यासोबत मंदिराचे पुजारी आहेत। काय सांगाल, आजचा नेमका उत्सव कसा असणार आहे? आजचा उत्सव म्हणजे जन्मोत्सोहळा, जिथे अमृताची थेंब पडली, ही अमृतभूमीमध्ये अंजनी मातेने तप केलं होतं आणि याच तपोभूमीमध्ये ध्यानस्थ तपमुद्रेमध्ये हनुमानाची 11 फूट हनुमानाची मूर्ती बघायला मिळते। हा उत्सव कालपासूनच मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे। काल इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन ठेवलं होतं। भक्तिमय सुंदरकांड पाठ आणि त्यानंतर भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजन केला गेला। त्याचनंतर हनुमानांच्या महावस्त्रांची भव्य शोभायात्रा ढोल ताशाच्या आणि डीजेच्या गजरात काढण्यात आली। रात्री हनुमानांचा महाशृंगार केला गेला। पहाटे आज हनुमानांचं महाअभिषेक पूजन केलं गेलं आणि 5:51 हनुमानाचा जन्मोत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला। ढोल ताशाच्या गजरामध्ये लाखो भक्तांनी येथे हनुमानांचा जन्मोत्सव साजरा केला। म्हणतात की आपल्या प्रत्येक नवसाला हनुमान येथे पावतो आणि कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या रूपात साक्षात हनुमानांचे दर्शन या जागेमध्ये हनुमानांचे लोकांना होत असतात। म्हणून आपल्याही हनुमानांचे दर्शन व्हावेत या आशेने सगळे भक्त इथं काल रात्रीपासून प्रचंड गर्दीमध्ये आपल्याला दर्शनाला बघायला मिळतात। नक्कीच आपण बघतो या ठिकाणी पहाटेपासून जे ती भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आता आपण जर बघितलं तर मंदिराच्या प्रशासनाकडनं देखील जे आहे ती संपूर्ण या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। कोणी हनुमान स्तोत्र म्हणतंय, कोणी हनुमान पठण या ठिकाणी करत आहे। आपण जर बघितलं तर ही भली मोठी अशी महाबली हनुमानांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। विद्युत रोषणाई केलेली आहे, त्यासोबत या ठिकाणी फुलांची आरास देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आजचा अंजनेरी पर्वत या ठिकाणी असलेला हनुमानाचा जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहानं या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी सकाळपासून जे ती भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। पहाटेपासून जे ती ही संपूर्ण विधिवत पूजा करून मंदिर आता हे भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि एकूणच या ठिकाणी मोठ्या उत्साहाचं वातावरण अंजनेरी पर्वताच्या या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात आपल्याला पाहायला मिळत आहे। यामिनी, अगदी शुभम, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।